संत सम्राट विश्वात्मक विश्वोद्धारक विश्वभूषण योग्यांची माऊली, ज्ञानांचे राजे सर्व त्रिजगताची माता ज्ञानराज माऊली, माऊलींच्या जन्मभूमीचा माऊलींच्या संपूर्ण वाङ्मयाचा प्रचार प्रसार या त्रिभुवनाला ओळख करून देणारे माझे हृदयस्थ सद्गुरू कैवल्यमूर्ती ब्रह्मलीन ब्रह्मतेज गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांच्या स्नेहपल्लवी आशीर्वादातून एका महान संतांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त या जीवाला, या वारकरी संप्रदायाची महान सेवा प्राप्त झाली. आज खरंच भाग्याचा दिवस आहे महाराज. जीवनात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वृत्ती व्यक्तीतली ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे भाग्य समजत असतो, भाग्याची व्याख्या लावत असतो महाराज. कोणाला लॅटरी लागली, कोण आमदार झाला, कोण सरपंच झाला, अनेक प्रकारे. कुणाला बायको मिळाली तरी भाग्य असते आताच्या काळात. पण खरं भाग्य काय असतं महाराज? मानव जन्माला यावं आणि संतांची सेवा, ईश्वराची भक्ती प्राप्त व्हावी त्या देहाला, तोच खरा देह भाग्याचा आहे. इतर कोणताही देह भाग्याचा नाही. याचं कारण आहे महाराज, तुम्हाला जे मिळालेलं आहे त्या मिळालेल्या भाग्याचा ते नश्वर आहे, ते शाश्वत नाही. पण ही सेवा शाश्वत आहे महाराज. खरंच आज चिंतन मांडत असताना एक मला इतका, म्हणजे त्या शब्दच नाहीत त्या आनंदाला. ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला धर्मासाठी, या संप्रदायासाठी, गेली 4 दिवस आपण ऐकतो, त्यांचं वर्णन ऐकतो महाराज. मला तर वाटतं या तालुक्यातल्या काही मोजक्या मंडळींनीच पाहिले, आपली महाराज मंडळी सोडून. बाबांचा परिचय असा विशेष नाही महाराज इकडे, पण कानावर ऐकत असेल. कारण आताच्या काळातले युट्यूब फेसबुक वगैरे आमच्या बाबांच्या काळात नव्हती. ती एक क्रांती होती महाराज. पण त्या क्रांतीचा सुगंध चंद्र सूर्य पृथ्वी असेपर्यंत राहणार. त्याला युट्यूबची गरज नाही, विज्ञानाची गरज नाही महाराज. तो एक वेगळा सुगंध आहे महाराज. आणि म्हणून भाग्य एवढ्यासाठी सांगतो, या वारकरी संप्रदायात कोणताही कार्य करा, ते शाश्वत स्वरूपाचं आहे. त्याचा सुगंध अखंड धरवत राहणार आहे. तुमच्या प्रपंचात व्यवहारात केलेल्या कोणत्या कार्याचा सुगंध कदाचित जिथं घेतला तिथं पण घरी येईपर्यंत राहील असं सांगता येत नाही. कारण कोणाला तरी एखाद्या 4-5 लाख रुपयाचं मिळालं आणि ते कोणीतरी पाहिलं तिथंच बँकेतनं काढून आणताना, तिथंच गेले महाराज. तो सुगंध इथंपर्यंत येत नाही महाराज. आणि या संप्रदायाचा सुगंध, या धर्माचा सुगंध, अखंड तत्वानं राहत असतो, हा खऱ्या अर्थानं पहिला पुण्यस्मरण, पुण्यतिथी. आता पुण्यतिथी म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे महाराज. कारण या पृथ्वी सृष्टीवर जो जन्माला आला तो मरतोच महाराज. तिथं अपील नाही. मंत्र्याचा पोरगा, आमदाराचा, पंतप्रधानाचा, राष्ट्रपतीचं थांबल, मरावंच लागतं महाराज. आणि तो कोणत्या ना कोणत्या तिथीमितीला मरत असतो महाराज. आता तारखेला म्हणा, कारण तिथीमिती माहितीच नाही म्हणा. पण या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे तिथीमिती मानली जाते महाराज आजपर्यंत तरी, आणि इथून पुढेही. म्हणून ज्या तिथीला बाबांनी देह ठेवला, ती तिथी पुण्य करण्याचं सामर्थ्य कोणाच्याकडे असेल तर संतांच्याकडे महाराज, इतरांच्याकडे नाही. आणि मग ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे त्यांचीच पुण्यतिथी होत असते, इतरांची नाही. कारण महिन्यातनं 30 तिथी आहेत, 365 तिथी वर्षात नाही. सगळ्या तिथ्या पुण्य आहेत का? ज्या तिथीला देह ठेवला गेला संतांनीवर काय, तुम्ही आम्ही नाही. आमचं काय महाराज, कोणाला तर प्रश्न जर विचारला, आमच्या भागवतलाच विचारतो, पंधाचं नाव काय बा? नाही. श्राद्ध आता तर फार वेगळं निघालं. आमची गोदावरी रिकामीच आहे महाराज. खूप कष्ट घेतो त्यासाठी. कारण आज नर्मदेच्या बाबतीत बोलायचं झालं तर, किंवा इतर राज्यात ज्या गंगा आहेत त्या गंगेचं पवित्रता मानत असताना पण किती म्हणतो महाराज, आपलं परम भाग्य आहे की आपल्या महाराष्ट्रातून एवढी मोठी सुंदर अशी गंगा वाहते महाराज. त्या गंगेचं स्वरूप फक्त या मेलेल्या माणसांनी वाटोळ केलेलं आहे. माणूस कोणत्याही तालुक्यात मरू दे, जालना जिल्हा, बीड, औरंगाबाद, दावा मात्र आमच्या पैठणला.
आयुष्यभर बापाला कधी पाणी पाजलं नाही महाराज, पण बापाच्या गोदड्यापासून ते सगळं काही, अगदी या बाटल्या असल्या तरी आमच्या गंगेत काय ते काय पुण्यकर्म काय का म्हणतात. मी गोदावरीचा जन्मदिवस साजरा करत असताना 11,000 दिवे लावतो आणि लावण्याचा एकमेव उद्देश आज गेली 10 वर्षापासून हा उपक्रम राबवतो. बराचसा त्याच्यावर इफेक्ट झालेला आहे की 10वा घाला, पण तुमच्या शेतात घाला, तुमच्या गावात घाला. ज्या आई वडिलांना तुम्हाला सगळं कमवून दिलेलं आहे त्याची कपडे वगैरे केंद्र सुंदर, फक्त किती 1.5 बाय 1.5चं शोकेश करा घरात, त्याच्यात कपडे ठेवा स्मृती. त्याला पाहिल्यानंतर बापाची आठवण येईल. आपल्या हे बापानं दिलेलं आहे महाराज, नमस्कार करा. जी राख आहे ती तुमच्या शेतात टाका, त्यानं कमवलेलं आहे महाराज, इकडे गोदावरीत नका टाका. फार वाईट, अप्रतिम वाईट वाटतं. आमच्या संतांच्या बाबतीत विचार करायला झाला तर बाबांनी याच्यासाठी खूप मोठं कष्ट घेतले आणि मला या कार्याला पाठिंबा दिला. म्हणून सांगायचा उद्देश की कीर्तनानं कोण सुधारलं असं नाहीये. बरेच म्हणतात कीर्तन प्रवचन एवढे मोठे सोहळे करता, कोण सुधारलं? आम्ही मानवासाठी सांगतो, आम्ही मानवासाठी सांगतो. आता ही 2 मुलं इतकी सुंदर नाचत होती, ती सगळी वारकरी शिक्षण संस्थेतली. म्हणजे मगाशीच महाराजांनी सांगितलं कोणाचं नाव घेतलं, पण मला खरंच अभिमान वाटतो या तालुक्याचा. एकदा या तालुक्यासाठी, अर्थात तुम्ही तालुक्यातलेच आहात सगळे, तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवायला. नाही तिकडले मग आपल्या तालुक्यासाठी. तर वारकरी संप्रदाय ही पाहायची इच्छा खूप दिवसापासून आहे. बाबांची ही जी इच्छा होती महाराज, याच्यासाठी संपूर्ण ध्येय शिजवला. आज एक एक गोष्ट सांगत असताना बाबांची आठवण येते महाराज. कीर्तन प्रवचन करणं फार महत्वाचं नाहीये. धर्म जागृती करत असताना धर्मावर येणारं संकट स्वतःच्या शरीरावर झेलणं, याला करायचं धर्म जागृती म्हणतात. बरं, बाबांच्या बाबतीत बोलायचं, फार मोठं कुटुंब होतं बरं काय. घरी नोकर चाकर सगळं होतं. शेगाव आहे ना आपल्या गजानन बाबांचं, तिथून एक 4 किलोमीटर टाकाळी बाबांचं गाव. 7 भाऊ वगैरे सगळं फॅमिली खूप मोठी. आज मी त्याच पद्धतीने आहे. अतिशय सुंदर कुटुंबात जन्माला आलेले, सगळं असताना साखर खायची नाही का, उद्या नुकती आहे ना, नुकती खावं वाटते पण डायबिटीस आहे. नाही महाराज, अनुकूल भोगाच्या त्यागाला इतकं सोपं नाही महाराज. सगळं अनुकूल आहे तरीही सगळ्या प्रपंचावर, सगळ्या व्यवहारावर लात मारून पंढरपूर गाठलं महाराज. गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकरांच्याकडे अध्ययन केलं, डॉक्टर मोडकांच्याकडे अध्ययन केलं. बाबा एवढे मोठे व्यक्तिमत्व होतं महाराज, पण कधीही कुणाकडे अध्ययन करत असताना मी मोठा आहे म्हणून कधी केलं नाही महाराज. आज मला खरंच आवर्जून आठवतं, कारण वर्ष झालं आज तिथीमितीनं. आणि या वर्षाच्या आधी फक्त 7च दिवस आमच्या माऊली जन्मभूमीहून भाऊबीजची साडी आम्ही मुक्ताबाईला घेऊन जात असतो प्रतिवर्षाप्रमाणे. एक भाऊबीज सोहळा, त्या काळात कोणी काही नाही केलं दिलं आम्हाला, पण आज त्या बहिणीचं कौतुक, त्या लढीवाळ मुक्ताईचं. आणि तिथं गेल्यानंतर सगळा सोहळा झाल्यानंतर बाबांची भेट घ्यायला, बाबांची तब्येत बरी नाही म्हणून गेलो. बाबांनी कधीच कुणालाही लहान समजलं नाही. संध्याकाळी 6 वाजता बाबांच्या इथे गेल्यानंतर सांगितलं घरातल्यानी, कारण मी त्या कुटुंबातला एक आहे. मी फक्त चातुर्मास काढला, चातुर्मासातच राहिलो, बाबांच्याकडे नाही. कारण मला ते भावाचा, मोठ्या भावाचा मुलगा समजत होता. कारण गुरुवर्य गुरुजींच्यावर नितांत प्रेम होतं. आणि गुरुजींचा फोटो देवघरात आहे. आजही विष्णू महाराजांचा फोटो देवघरात आहे. रोज पूजेला वक्ते बाबा गुरुजींचा फोटो पूजत होतो. एवढं आमच्या कर्णातलं प्रेम होतं मला. घरातल्यांनी सांगितलं 7-7 दिवस काही अन्न नाही खाल्लं. मी गेलो, सांगितलं मला उठवून बसा. काय ऊर्जा येत असेल महाराज, हे प्रेमाची ऊर्जा आहे महाराज. उठवून बसवलं, 7 दिवस काय खाल्लं नाही. दीपावलीचे दिवस होते ते. म्हणलं बाबा खावं लागतं. खाणार ना बाबा, तुमचं ऐकणार. आवाजवळ म्हणून, कुठं आवाजवळ कोणाला बोलायला आले, मला ओळखलं नाही का? चांगलं ओळखलं. हात घेतला माझा, स्वतःच्या डोक्यावर ठेवला, आशीर्वाद द्या म्हणले.
म्हणजे बाबा मी कोण, हे सगळं उलट होतंय. नाही, माऊलींच्या भूमीतले, त्या माऊलींच्या गादीचा वारस म्हणून तुम्ही काम करता. माझी एकच इच्छा आहे, दक्षिणायन संपू दे, उत्तरायणात देह ठेवावा, एवढाच आशीर्वाद द्या. काय संकल्पना तुम्ही आम्ही मरणार, तुमचं आमचं काही मरणं हातात नसतं महाराज. आठवा जरा महाभारत, ज्या महाभारतात ज्यांची मुख्य भूमिका होती तीच भूमिका आणि त्याच नावानं वारकरी संप्रदाय त्यांना ओळखतो, भीष्माचार्य. जसं ते शरपंजरी पडले होते तसे बाबा दक्षिणायन होईपर्यंत शरपंजरीच होते मला. आणि तो शेवटचा घास माझ्या हातून खाला, डोक्यावर हात ठेवून घेतला. तिथून आल्यानंतर 4च दिवसात समजले की बाबांनी देह ठेवला. खूप मोठं बाबाची क्रांती आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या वारकरी संप्रदायात म्हणण्यापेक्षा आपल्या हिंदू धर्मात आणि आपल्या सगळ्यांच्यात मला तर कधी कधी असा प्रश्न पडतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्यासाठी संपूर्ण त्याग केला महाराज. ती भारतभूमीच असेल, त्यागाशिवाय कोणती क्रांती होत नाही. एवढा त्याग केला, सर्वस्व होतं शिवाजी महाराजांच्याकडं, अष्टप्रधान मंडळ होतं, सगळं होतं. हे असताना सुद्धा शिवाजी महाराजांचा इतिहास आज आम्हाला नको ते ऐकायला मिळतं. याचं कारण आहे त्यावेळेला लिखाण करणारा कोण नव्हता. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळापैकी किंवा स्वतंत्र लेखक जरी ठेवला असता तरी सुंदर झाला असतं महाराज. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास वाचायला मिळाला असता. आणि बाबांनी ती खंत आपल्या वारकरी संप्रदायातली दूर केली. बाबांच्या लिखाणाच्या बाबतीत तर बोलायचंच नाही महाराज. आज आम्ही त्यांचे ऋणी अखंड आहोत महाराज. चंद्र सूर्य पृथ्वी असेपर्यंत हा संपूर्ण वारकरी संप्रदाय बाबांचा ऋणी आहे. याचं एकमेव कारण आहे, हा वारकरी संप्रदाय अद्वैत भक्ती सांगणारा होता महाराज, पण 700 वर्ष द्वैतात अडकला होता. काय द्वैत होतं ते? जर बाबांनी लिखाण केलं नसतं आज ही तीच परिस्थिती झाली असती महाराज. म्हणून बाबांच्या आमच्या संस्थांवर अर्थातच वारकरी संप्रदायावर, कारण ते संस्थान आमचं नाही, संपूर्ण वारकरी संप्रदायाचं संस्थान आहे. त्याचं नाव आपेगाव, माऊलींची जन्मभूमी. बाबांनी मुक्ताई चरित्र लिहिलं आणि त्या मुक्ताई चरित्र गाथ्यात माऊलींच्या जन्मभूमीबद्दल माऊलींचा संपूर्ण इतिहास वर्णन केला महाराज. आणि कोर्टात तो गुरुवारी विष्णू महाराजांनी सिद्ध केला आणि माऊलींची जन्मभूमी सिद्ध झाली. जो वारकरी संप्रदाय अद्वैत भक्ती शिकवणारा द्वैतात अडकला होता, आळंदी की आपेगाव, हे संपुष्टात आणण्याचं काम माझ्या बाबांनी केलं महाराज. फक्त बाबांचे उपकार आहे वारकरी संप्रदाय धर्मासाठी. बरं तिथं विषयच नव्हता महाराज, त्यांचा अवतार तेवढ्यासाठी होता. मला वाटतं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो अभंग लिहिला आहे, काही प्रमाण द्याय चालतंय बरं का, शांत नाही बसायचं. अवतार तो
दराया जण जड जीवा जाता जाता केलं मला, त्यांना परिश्रमच लागले नाही मला. पण बाबांचा अवतार वेगळ्या करण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्या साधू होता रक्षण करणे, साधू होता ती अवतीर्ण, साधू होता ती अवतीर्ण, साधू होता ती अवतीर्ण. तुम्ही उभा राहिले आणि आम्ही प्रमाण कशाला द्यायचं. गाता येणे आणि मुळात आम्ही एक सांगतो, मी महाराज नाही बरं, जमतच नाही. जेवढे जेवढे महाराज तिथले सोडून बरं तिकडले आमच्याकडे वाटोळ आणि संस्थानिक म्हणलं त्याच्यापेक्षा वाटोळ. खूप अनुभव येते बाबा, काय सांगू तुम्हाला. संस्थानिक येत नाही नाही तिकडे जायचं नाही, लांबूनच पाहिजे. कितवा दिवस काय हे काय यारे यारे लहान थोर याती भलती नारी ना, तुमच्यात मिसळल्याशिवाय तुमचं दुःख कळणार नाही. आम्ही दुःख काढण्यासाठी आलो ना, का दुःख देण्यासाठी आलो? बरं नाही, तिकडं जायचं नाही, बोलायचं नाही, तात्पुरतच बोलायचं. 1.5 कीर्तन झाले माझं. आता बाबांनी कीर्तनाला सुरुवात केली, रामकृष्ण हरी घेतलं. इकडे उशीर काय झाला माहिती, तिथे 1.5 कीर्तन करून आलो. ते पाकिट तुमच्याकडे राहिले बरं. सतत तुमच्या काय दुःख आहे ती कळाली पाहिजे महाराज. माझ्या जनावरांचा विचार करा थोडा. त्या सगळ्या विश्वानं काही दिलं नाही हे सांगायचं महत्व नाही महाराज. आणि कधीच कोणत्या महाराजांनी कीर्तनात सांगू नये जनावरांचा असा हाल केलं, अजिबात नाही महाराज. कर्तुम हा कर्तुम अन्यथा कर्तुम ज्यांच्यात शक्ती होती महाराज, त्यांना तुम्ही देण्याचा काही विषयच नाहीये. त्यांनी जे दिलं ते वर्णन करा. ते एवढं काही दिले महाराज की ते चंद्र सूर्य पृथ्वी अशापर्यंत अखंड तत्वानं राहणार आहे. एवढी मोठी कीर्ती होती त्यांची. मडकं दिलं नाही, मडक्याची गरज होती मग पाठीवर मांड बांधलं का? सांगा ना. काही काही असे विद्वान माऊलींचे चरित्र म्हणून संतांचं चरित्र लिहिताना आणि वाचताना आणि सांगताना मात्र निरपेक्ष निर्भेळ वाचलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. तर सर्वसामान्यांच्या डोक्यात तोच विषय राहतो महाराज. आणि मग ते विचारात पडतात, असे बोलले महाराज, मग ते कसं हे कसं नाही. आपण अभ्यास पूर्ण करायचा तर त्याच्यावर बोलायचं. ज्ञानोबरायांनी जे कार्य केलेलं आहे त्याचं वर्णन करा महाराज. काही काही वर्णन करतात. ताटे उघडा ज्ञानेश्वरा माऊलींचे जे मुक्ताबाईचे माझे अभंग आहेत, मुक्ताबाई गुरु झाल्या. त्यातला गांभीर्य अर्थ कळायला पाहिजे की मुक्ताबाई आदिशक्ती होती महाराज. तिला जी चापट मारली गेली, ती मडकं फोडल्यावर इतका राग होता, त्रिभुवन जाळाची शक्ती तिच्यात होती महाराज. आणि हे ज्ञानोबरायांना माहिती होतं. तिचा राग आल्यानंतर ती माझ्याजवळ व्यतीत करण्याच्या आधी स्वतःच ताटी लावून घेतली महाराज. संती सुके व्हावी पाणी, तिलाच पाणी करायचं होतं म्हणून स्वतः. ज्ञानोबरायांना राग यावा. अहो एवढी मोठी ग्रंथ संपदा ज्ञानेश्वर महाराजांनी केली. माता पितांना देहांत प्रायश्चित्त शिक्षा सुनावली. एका तरी ग्रंथात कुठं लिहिलं का? लिहिता आलं नसतं? नाही महाराज. जय खळांची व्यंकटी सांगतो, थोडं मोठं व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून गाता येणे, आम्ही आपलं महाराज हा विषयच नाही. मला दादा म्हणल्याने सगळ्यात आवडतं.
कारण प्रेम करावं वारकरी संप्रदायावर, त्यांचं प्रेम घ्यावं, याच्यासारखं जीवनात काय नाही. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायात मी तर म्हणतो बरं काय, असतील नसतील असं नाही, माझा दावा नाही, पण माझ्यासारखा भाग्यवान या जगात कृष्णाची पोरं सुद्धा नाही. गुरुवारी विष्णू महाराजांच्या पोटी जन्म घ्यावा संतांच्या, त्याला महत्व आहे, त्याच्या दुप्पट महत्व की महान संत ज्ञानोबांच्या जन्मभूमीची सेवा या देहाला प्राप्त होईल. आणखी काय पाहिजे हो जीवनात? काहीच गरज नाही. म्हणून मी सतत आनंदात असतो महाराज, त्या माऊलींच्या जन्मभूमीच्या कार्यात सतत मग्न असतो. म्हणून मला गाता येत नाही, त्यामुळं थोडी साथ द्यायची. धर्माचे बाबांनी धर्माचं पालन करत असताना पाकांड खंडन कुणाचं केलं हे महत्वाचं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार घेत असताना सुद्धा धर्माची स्थापना नाही केली, कारण धर्म होता. धर्माशिवाय सृष्टीची रचनाच होऊ शकत नाही महाराज. पण धर्मावर आलेली ग्लानी होती महाराज, आणि कुणी आणली? धर्म मार्तंडांनी धर्माच्या वटवृक्षावर बसून स्वतःच्या पोटासाठी धर्म वेगवेगळ्या पद्धतीने वळवला होता, आणि तो कशा पद्धतीने चालावा याच्यासाठी कृष्णाचा अवतार होता. आणि त्याच पद्धतीनं आम्हीच धर्म मार्तंड वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या धर्माची व्याख्या करत होतो, आणि या सगळ्यावर अंकुश ठेवण्याचं कार्य कोणी केलं असेल तर वक्ते बाबांनी महाराज. सगळ्या धर्म मार्तंडावर आमच्या सहित सगळ्यांना महाराज. आठवतं का चतुशताब्दीत आपल्या शताब्दी जोग महाराजांची झाली, नाही भीड भाड तुका म्हणे शरद पवारांना निमंत्रण दिलं, पहिला बंड पुकारला. ती भाषा आपल्याला शोभत बी नाही महाराज. ती काय, मला वाटते ते खानदेशी कुठून काय बोलत होते. अरे सरळ डायरेक्ट कशालाच बोलवला, त्याला इथं का बोलवला. खरंय महाराज, ज्यांना टाळ कुठे म्हणावं आम्हाला, त्यांनी आमच्या धर्मात यायचं सुद्धा नाही महाराज, त्याला अधिकार सुद्धा नाही. आज आपण जे भोगतो ते आज कारणानं भोगते महाराज. म्हणून राजकारणाचे जोडे कधी परमार्थाच्या असताना बाहेर करायचे महाराज. एवढं मोठं संस्थांचा एवढा कारभार करत असताना कधी ट्रस्टीनं हात सुद्धा यायचं नाही, मला विचारायचं सुद्धा नाही काय चाललंय म्हणून. जमत नाही. कोऱ्या कागदावर सही घेऊन जायचं, नसेल तर माझ्याबरोबर गाडीत बसायचं. अहो कशाचं गाडीत बसते, प्रपंच पाठीमध्ये इतका सोपा आहे काय? मी गेलो की 15 दिवस फिरत असतो. कोण येतंय? सही करतात, विचार सुद्धा नाही. कारण तुम्हाला तुमच्या प्रपंच चालवण्याची अक्कल नाही, आमच्या परमार्थात तुम्ही काय सांगता महाराज. मुख्यमंत्री राहिले महाराज, बाबांचा फोटो नव्हता. आज मुख्यमंत्र्याचा मान असतो पंढरपूरच्या वारीचा, पूजेचा. मुख्यमंत्री असताना कधीच पूजा केली नाही महाराज. जे पुरोगामी तत्व सांगणारे जगाला महाराज, त्यांनी आम्हाला धर्माची व्याख्या शिकवायची नाही, अजिबात नाही. याच्यावर परखड मत मांडलं महाराज. कुणी आणलं होतं? शब्द लक्षात घ्या, धर्माचे पालन करी पाकांड खंडन. कोणी पाकांड? आम्हीच पाखंडी होतो महाराज. ते पटलं नाही, जमलं नाही महाराज. मगाशी महाराजांनी सांगितलं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुद्धा पैठणला डायरेक्ट समोर, अजिबात कशाचीच भीड नव्हती. हे करत असताना बाबांना खूप त्रास झाला. अनेक वेळा हल्ले झाले, गाडीचे ऍक्सिडेंट 2-3 वेळा झाले. एक वेळा तर चिठी पिंपळगावला ती गाडी ऍक्सिडेंट झाल्यानंतर दुसऱ्या गाडीत आले. म्हणजे अरे ते असं झालं, म्हणजे तुम्ही शांत राहा, सगळं करतो. खूप कष्ट घेतले त्या बाबांनी, आणि त्यांचं पुण्यस्मरण आपल्या तालुक्यात गेल्या वर्षी काही तुम्ही छोटस रोपटं लावलं महाराज. खरंच माऊलींच्या जन्मभूमीतला आशीर्वाद देण्यासाठी मी इथं आलेलो आहे, एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून, की या सगळ्या कार्याचं इविलेसे रोप लाविले द्वारे याचा वेलो गेला गगनावरी. एवढं सुंदर हे कार्य चालणार आहे महाराज. तुम्ही 5 वर्षाची संकल्पना केलेली आहे. चंद्र सूर्य पृथ्वी असेपर्यंत तुम्ही तुमची पिढी ही चालतच राहणार आहे महाराज. आणि त्याच्यासाठी कशाबद्दल चालणार, का चालणार? तुम्ही निष्कामतेनं काम केलं. कदाचित या गावाला माहित नसेल, या तालुक्याला माहित नसेल, इथल्या लोकांना माहित नसतील वक्ते बाबा काय. पण आज या कीर्तन प्रवचनाद्वारे वक्ते बाबा सांगत असताना त्या ईश्वराचं चिंतन, त्या संतांचं नामस्मरण, त्या संतांचं चरित्र प्रत्येक जण येणारा वक्ता तुमच्यापर्यंत सांगतो. आज अशा अवस्थेत सुद्धा तुम्हाला इतकं सुंदर असं ऐकायला मिळतं. हे करत तुमचं परमभाग्य आहे, आणि याला कारणीभूत वक्ते बाबा आहे. आणि वक्ते बाबांची पुण्यतिथी करण्याचं या सगळ्या महाराज लोकांनी ठरवलं. म्हणून सगळ्यात मोठे यांचं आपण आहोत, ऋणी आहोत महाराज या महाराज लोकांचे. तुम्हाला वाटलं बी नसेल गेल्या वर्षी आपण लावतो रोपट, पण त्याची विचार नका करू.
आमच्या गुरुजींनी काय केलं असेल? आपेगाव भूमी सिद्ध करत असताना संपूर्ण वारकरी संप्रदाय वेगळा होता महाराज. पुण्यासारखे बुद्धिजीवी आमच्या विरोधात होते. अगदी धुंडा महाराज देगलूरकरांच्या पासून सगळे आमच्या विरोधात होते महाराज. वावटोळात दिवा लावला महाराज. पण जे तत्व असतं, जे सत्य असतं तेच खरं होत असतं महाराज. इतर कोणाचे चालत नसतं. तुम्ही फक्त पाय टाकला, आज एवढं स्वरूप आलं महाराज. किती सुंदर स्वरूप आलं. काय संबंध यांना माहित बी नसेल वक्ते बाबा कोण आहेत. येणाऱ्या वक्त्यानं मला आल्याला सेकंड सांगितलं, दादा 2-3 दिवस झाला वक्ते बाबांचं चिंतन चाललंय. आम्हाला माहितीच नाही इकडल्या लोकांना वक्ते बाबा काय सांगतात ते बी कळलं ना. त्यात 2-3 महाराज वेदांतवादी होते. वेदांत ह्यांच्या डोक्याच्या वर काही न झोपले, काही निजले. बर तुम्ही जरा थोडं म्हणलं माझ्याकडे सगळं आहे, पण बाबा सोडून सगळं नाही. बाबा प्रत्येकाच्यात येणारच. कारण काही काही कीर्तनकार सांगतात कार्यक्रमाला गेल्यानंतर थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. काहीच गरजेचं नाही तुझं, त्याच्यावर कीर्तन कर. तुला ज्याच्यासाठी बोलवलं ना ते सांग, त्याच्यावर काय परिहार देतो थोडासा. आणि मग तुझ्या मनाचं काय सांगतो? काय सांगतो मनाचं? काय नको मनाचं सांग. ते संतांनी लिहिलेलं सांग. इथं काय सांगायला बसलं? विषयच नाही मला. ते सगळं त्यांची कृपा आहे. म्हणून कुणीतरी नारळ घ्यावा आणि कुणीतरी त्याचं रूप लावावं. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम मला वाटते फुलंबरीला असं ठरलंय. तुम्ही प्रत्येक तालुक्यात करा. आमच्या तालुक्यातलं सगळी जबाबदारी मी घेतो. काहीच काळजी, सगळी जबाबदारी मी. आणि आपेगावला इतका सुंदर कार्यक्रम करू आपण. 1 रुपया कोणाकडनं घ्यायचं नाही, द्यायचं नाही. अति भव्य दिव्य स्वरूपातला कार्यक्रम करू. कारण आमच्या गुरुजींची पुण्यतिथी पुढे 24 तारखेला आहे. मला सलग आता परवाचा कार्यक्रम एवढा मोठा झाला संजीवन समाधी सोहळ्याचा. त्यानंतर बाबांची पुण्यतिथी करायची आहे आणि परत गुरुजींची पुण्यतिथी करायची. पण संतांची पुण्यतिथी करण्यातच आमचं कर्तव्य आहे ना, दुसरं काय आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमच्या इकडलं सगळं संपलं ना, मला फक्त हाक द्या. आणि प्रत्येक कार्यक्रमात शेवटच्या काल्याच्या पंक्तीला 5 क्विंटल साखर माझ्याकडे प्रत्येक. कारण त्याचे उपकार आहेत महाराज. आपण कितीही उपकार संतांचे फेडायचा प्रयत्न केला तर कधी फेटू शकत नाही. फक्त असंच राहा संघटित. आणखी एक जाता जाता एक सांगतो तुम्हाला मुद्दाम तुमच्यासाठी, म्हणजे एक तुमचा लहान भाऊ म्हणून सांगतो. कुणाचं घेऊ नका. हे चाललंय ना मस्त. बाहेरच्या लीडला लय अवघड होतो. मी याच्यासाठी खूप कष्ट घेतले, खूप एकत्र करण्याचा प्रयत्न केला महाराज. आज तुमची संघटना बघितली, हे विद्यार्थी बघितले, किती गोंडच वाटतंय. जरा हात वर करता. ही सुंदर मुलं नाचत असताना कोणाकोणाला वाईट वाटलं त्यांनी हात वर करा ना. बर सगळ्यांना आनंद वाटला का? हा म्हणजे तुम्ही टाळ्या वाजले मला आनंद वाटेल. अजिबात नाही. कुणाकोणाची पोरं पाठवायची सांगा तेवढे संस्था. हात वर करा. अरे एवढ्यासाठी पाठवा. ही आमची पोरं संस्थेतली आहेत ना, ती संस्थेतनं गेल्यानंतर नाही शिकू द्यात वेदांत, नाही शिकू द्यात कीर्तन, नाही पकवास शिकू दे, नाही भजन करू दे महाराज, नाही गायन करू दे. फक्त एवढं तरी करतील महाराज, जे संस्कार आम्ही आमच्या मुलांच्यावर देऊ ना, ही तुमची मुलं नाहीत आमच्या संस्थेवर आल्या. ज्यांची मुलं आहेत ना, यांची, तुमची नाही. कारण तुमची मुलं आमच्याकडे आली ना, आमची झाली, तुमची नसतात महाराज. मी 85 विद्यार्थ्याचा बाप आहे. सकाळ सकाळी फोन आला एका दिवशी. मी काय सगळं मूडमध्ये असतो. फोन आला म्हणजे तुम्ही थोडस वेळ आहे का तुमच्याकडे? म्हणलं निवांत वेळ आहे, काळजी करू नका. पूर्ण लेडीजचा आवाज होता, मधुर आवाज, जरा बरं वाटला. बोल बोल बोल, तुमचं थोडस जरा मला माहिती पाहिजे. म्हणलं सगळी देतो ना, तू काळजी नको करू, सांग बा तुमचं लग्न झालं का? म्हणलं हो. मुलं? म्हणजे 85 मुलं आहेत. हो गंमत करू नका ना, खरंच आहेत ना. तुला एवढी माझ्या लग्नाची मुलाची तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का? नाही ना, माझी 85 पोरं येऊन बघ ना. आमची पोरं जर खाली खेळायला आली नाही क्रिकेट, तुम्हाला बाप म्हणून सांगतो, तुम्ही ज्यांचे बाप आहात ना, तुम्हाला मुलं झाल्यातच ना. आमची मुलं क्रिकेट खेळत असताना किंवा कोणताही खेळ खेळत असताना आम्ही जाऊन खेळतो त्यांच्यात, आणि आमचे सगळे भक्त वर्ण पाहतात, दादा क्रिकेट खेळायला आले पोरांच्या बरोबर. कुणाला वेगळं वाटत नाही महाराज. पण तुम्ही तुमच्या पोरात क्रिकेट खेळू शकत नाही, कोणताही खेळ खेळू शकत नाही महाराज. हे वारकरी संप्रदाय तत्व आहे महाराज. आणि म्हणून यांच्या मुखावर हास्य जेवढं आहे, कारण ती मुलं आमची आहे.
आमच्याकडे आल्यानंतर आमची मुलं आहेत आणि म्हणून मुलगा गेल्यानंतर आमच्या संस्थेतनं निदान शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला भुटानं तरी मारणार नाही एवढे तर नक्की संस्कार असतात. आणि हेच वारकरी संप्रदायाचं तत्व आहे महाराज. संप्रदाय कोणाला कळेलच. कोणी कुठलाही झेंडा रवायला लागला. एखाद्याला विचारलं तर उघडच सांगू का कशाचं नामस्मरण घेता, कशाचा जप करता आणि कोण समर्थ आहे. समर्थ एकच आहे जगात, संत. इतर कोणी समर्थ नाही महाराज. कशाचे समर्थ नाही काय. भिऊ नको, पुढे जाऊ नको, मागे जाऊ नको. हे काय जाऊ नको, भिऊ नको. विचारलं त्याच्या बापाचं काय नाव. जे तत्व सांगतात, जे संप्रदाय सांगतात, जे झेंडा रावताना त्याच्या बापाचं नाव विचारलं तर बरं त्याच्या आजचं माहीतच नाही. आम्ही सांगू शकतो महाराज आमच्या बापाचं नाव नाही, पिढ्याचं नाव सांगू शकतो. सांगा बघू सुरुवात कुठून. मच्छिंद्रनाथ एकदा एक काम कर बा. काय मी कधी कोणाला त्रास देत नाही. मी म्हणून मला त्याला काय सांगितलं माहितीये का, काही लोकांना सवय असते ट्रबल वाढव, बेस कमी कर, इको दे. याच्या बापाला माहित नसतं बरं का ट्रबल कसला. मी त्याला मगाशी बोलून घेतलंय आणि एकच सांगितलं, तू तिथं जा काय, आणि तिथं जाऊन तू ऐक. तिथं जाऊन ऐक, तुला कसं वाटते तसं लाव. सगळ्यात सोपं उपाय. त्याला त्याचं ज्ञान आहे, आम्हाला त्यातलं नाही. तू तिथं जा, तुला जरा बरं वाटलं ना तसं लाव, पण बोट नका घालू. सवय लईच माणसाला जीवनात असते. लावलं सेट केलं, कशाला काय मागं पुढं करतात कळतच नाही. आम्ही आमच्या बापाचं नाव सांगू, मला आजचं सांगू, बंदचं सांगू. आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्रा लाजले सहज. एखाद्या परंपरेला विचारा बघू, कुठून झालं, कुठून आलं, काहीच नाही, काही नाही, संबंधच नाही काय, पण उगाच झेंडा मिरवायचा. आणि हे अज्ञानी लोक त्याच्या पाठीमागे मेंढरासारखी पळतात महाराज. सुखासाठी तर संपूर्ण जीवन प्रत्येक जण जगात धडपडतच असतो, त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो. कारण खऱ्या सुखाची कुठं संकल्पना आहे आणि कुठं सुख आहे, ते तत्वता अखंड आहे का, याचा विचार आपण सुद्धा करण्याची गरजेचं आहे महाराज. आमचं असं नाही महाराज, आदिनाथ उमा आणि ज्ञानदेव सार चोजविले. एखादा म्हणेल माऊलींच्या नंतर, त्याला प्रमाण आहे महाराज. माऊलींच्या नंतर नाही महाराज, जोपर्यंत माऊलींची संजीवन समाधी सोहळा आहे, संजीवन समाधीत माऊलीत बसले, तोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी असेपर्यंत राहणार आहे माऊलीचा. आणि ते कसे राहणार आहेत महाराज. देवी घेतले दार,
मी तर सतत आनंदित असतो. आमचा वारकरी संप्रदाय आनंदातच आहे. महाराज लोक सगळी तर खुशीच आहेत महाराज. पण नेमकं तुम्हाला काय झालं हे काय कळलं ना. तुम्हाला एवढी सुंदर मुलं नाचतात, कळालं मला काय म्हणायचं. सगळ्यांनी वाजायचे तशी नाही. सांगा बरं. इकडं पंक्तीला नव्हते काय? तुम्हाला वाटतं कीर्तन झालं मी जाईल ना. हे माहेर घर आहे माझं सिल्लोडीवर, लक्षात ठेवा. उद्या काला झाल्याशिवाय मी जात नाही. उद्या पाहणार आहे पंक्तीला कोण कोण होते. आता कदाचित असं वाटेल समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करत असते. काय आमच्या जीवनातलं काय सुख आहे महाराज. मौलींनी प्रतिज्ञा केली आहे, जो जे वांछील अवघाचे संसार सुखाचा करीना. प्रत्येक जीवाचं ज्या ज्या पद्धतीनं सुख आहे त्याचं सुख पाहिजे आहे ना, तुम्ही त्या भूमीत जा, सगळं सुख मिळेल महाराज. एक छोटासा अनुभव सांगतो महाराज.
आता परवा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा झाला. मी एक संकल्पना केली होती मंदिराची, हेमाडपंथी मंदिर बऱ्याच लोकांनी पाहिले आपेगावचं. आणि संकल्पना करत असताना त्याला संपूर्ण संप्रदाय, ग्रंथ, विचार, ते प्रमाण धरून संकल्पना केली, विनाकारण नाही संकल्पना. माऊलींच्या संजीवन समाधीच्या दिवशी नामदेवरायांनी वर्णन केलं. नंतर 350 वर्षानंतर एकनाथ महाराज गेल्यानंतर माऊली कशी दिसली त्याचं वर्णन केलं. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा 350 वर्षानंतर सुद्धा, म्हणजे नामदेव महाराज म्हणतात जसा कर्दळीचा गाभा तितकं माऊलींचं तेजपुंज स्वरूप होतं महाराज. आणि ते तेजपुंज स्वरूप फक्त कानी ऐकलं होतं, पण ते प्रत्यक्ष वारकरी संप्रदायातील नवे या विश्वाला पाहायसाठी आपेगावला या. इतकी सुंदर सुबक मूर्ती माऊलींची आहे की माऊलींना पाहिलं की असं वाटतं हीच माऊलींची आई वाळायची होती. आणि एक संकल्पना केली होती, ज्या माऊलींच्या स्वरूप होतं त्या समाधीचं, त्यावेळेला ते तेजपुंज स्वरूप त्या मंदिराची रचना अशी केली होती की माऊलींच्या संजीवन समाधी दिवशी सूर्याची किरण माऊलींच्या मुखावर पडावीत महाराज. विज्ञानानं नतमस्तक झाला. तुम्ही लेख वाचा, त्यावेळेला बातम्या सुद्धा बऱ्याच जणांनी पाहिल्या असतील. विज्ञान ढसाढसा रडलं महाराज, कारण संपूर्ण महाराष्ट्रावर अंधार होता. गेल्या 2 डिसेंबरला महाराष्ट्रावर अंधार होता, काही काही ठिकाणी पाऊस होता. नवे आदल्या दिवशी दीपोत्सव झाला. त्या दीपोत्सव मध्ये मी प्रार्थना केली माझ्या माऊलीला, फक्त 1.5 मिनिटं पडू दे, 10 मिनिटाचा तो अवधी आहे, पण 1.5 मिनिटं माऊली सूर्याला. कारण मी म्हणतो म्हणून नाही, माऊली नामदेव महाराजांनी तुमचं वर्णन करत असताना त्याच पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. तुझी आसते वेदासी नामदेव महाराज वर्णन करतात. महाराज तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे,
सूर्याशी चालणे तुझी आवडे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी. आणि ती प्रार्थना केली महाराज, उद्या बरोबर 12:52 तुझ्या मुखावर सूर्य पडली पाहिजे. मला काही माहिती नाही. सगळीकडे अंधार होता. नवे नवे आपेगावात सुद्धा सकाळी पाऊस पडला. पहिले आमचे 2 कीर्तन असतात, एक सप्त्याचं काल्याचं कीर्तन सकाळी 9 ते 11 आणि दहीहंडीचं कीर्तन, समाधीचं कीर्तन 3:30 ते 4:30. पहिलं कीर्तन आज केलं मी सभा मंडपात. 11:30 बाहेर आलो, थोडस उघडीत झाली. 12 वाजून बरोबर 48 माऊलीच्या मुखावर इतकी सुंदर सूर्यकिरण पडलीत महाराज. ते मुखकमळ पाहण्यासारखं होतं महाराज, इतकं अप्रतिम. तुम्ही चुकतो नका, पुढच्या वर्षी पडणार आहेत महाराज, कारण एका वर्षासाठी केलेलं नाही मी. आणि जगातलं एवढं मोठं आश्चर्य आहे महाराज की ते तिथीमिती न पडणार आहे. यावेळेला 2 डिसेंबरला समाधी सोहळा होता, पुढच्या वर्षी 22 नोव्हेंबरला समाधी सोहळा आहे. 22 वर्षाचा अभ्यास केला, अक्षांश रेखांश. आणि सगळ्यात मोठं कार्य काय म्हणजे माऊलींचं हे सगळं किती शक्ती असेल महाराज. आमचं मंदिर माऊलींचं उत्तर दक्षिण आहे, पूर्व पश्चिम नाही. पहा काय असेल कितीची ताकद आहे महाराज. फक्त आपली संकल्पना पाहिजे महाराज. इतका सुंदर कार्य झालं महाराज. चमत्कार काही लिहिलेलं टीव्ही वाल्यांनी, चमत्कार झाला असा. चमत्कार विषयच नाही महाराज, कारण चमत्कार करणारे संत नसतात आणि संत कधी चमत्कार करत नसतात. माझ्या माऊलीने सगळं केले, त्याच्याकडे बळ होतं. रेडा चालवला भिंत, रेडा बोलवला भिंत चालवली, ही सगळी सामर्थ्याची ताकद आहे. योग्याच्या अंगात सगळं होतं महाराज. आणि त्याच पद्धतीनं आजच्या कलियुगात एवढं मोठं कार्य माऊलींनी करून घेतलं. माऊलींनीच केलं ते. मी खूप रडलो त्या दिवशी. सायंटिस्ट सुद्धा रडले, पण सायंटिस्ट का रडले? विज्ञान झुकलं महाराज अध्यात्म पुढे. आणि हे सगळं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून केलेलं आहे. या सगळ्या ओळीच्या मी बोलविल्या वेदुबली, मी चालविल्या सूर्याचं, हे सगळं त्यांच्याकडे आहे, त्या माऊलीकडे आहे महाराज. त्याचा अभ्यास करून मी मंदिराची रचना केली. सांगायचा हा उद्देश आहे की माऊली समाधिस्थ नाही, आज सुद्धा आहे. तुम्ही हट्ट करा महाराज, आपण म्हणून हे सगळं करत असताना जर तुम्हाला ते प्राप्त करून घ्यायचं आहे, ते सुख प्राप्त करायचं आहे, ज्यांच्या संगतीत गेल्यामुळे आम्हाला हे प्राप्त झालं महाराज. नाही तर कोणाच्या तर संगतीत गेल्यावर फार अवघड असतं महाराज. म्हणून त्यांच्या संगतीत जायला लागतं, त्याशिवाय हे वैभव प्राप्त होत नाही, हे सुख प्राप्त होत नाही, हा आनंद उपभोगता येत नाही. आणि तो आनंद, सुख, वैभव फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय. माझं तर आव्हान आहे, जगातली जेवढी तत्व आहेत ना, निळं काळं हिरवं झेंडे सगळे इकडं आणा. मी आज आव्हान देतो एवढ्या सगळ्या समोर. त्यांनी त्यांचं तत्व सांगायचं, आम्ही आमचं तत्व सांगतो. हारल्यावर नाक घासलं पाहिजे आणि परत म्हणलं नसलं पाहिजे आमचं तत्व. एकमेव तत्व आम्हाला अनादि अनंत कालापासून चालत आलेला, अनादि अनंत कालापर्यंत चालत राहणारा हा एकमेव वारकरी संप्रदाय आहे. आणि या संप्रदायात तुम्ही एकत्र या महाराज. इथं जा, यांच्या संगतीला जा, आणि त्याच्यासाठीच जगद्गुरु तुकाराम महाराज मेहनत. देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देवा
ऐसे आवडते ऐसे आवडते ऐसे जोश में होश खो बैठता है. पहिलं खरंच ना माझ्या बाबतीत बऱ्याच संभ्रम निर्माण झालेला वारकरी संप्रदाय इतरांच्यात नाही बरं काय, अजिबात नाही. माझ्यासारखा प्रेमळ कोणच नाही माहिती. पण आपल्यातली लोक ज्यांचं काही कर्तव्य नाही, खरं काय तत्व माहित नाही, संप्रदायाला जपून करायचं नाही, नुसतं पोटासाठी दुकानं मांडायची, त्यांना माझा मात्र फार राग येतो. भयान लय कडक आहे, भयान कडक. पोटासाठी दुकानच नाहीत महाराज आपली. परमार्थाचा निखळ आनंद बघायचा, निस्वार्थपणे कार्य करायचं महाराज. आपण जे मागेल ते देतात. मी का रडलो? मी रडण्याचं एकमेव कारण होतं महाराज, माऊलीकडे हट्ट करावा मी, आणि तो कसाही हट्ट करावा. संपूर्ण महाराष्ट्र अंधारला आहे आणि सूर्याला बोलवले, आणि ते तू करायचं मला माहिती. आला महाराज आषाढीच्या वेळेला बी असाच हट्ट केला, आत्मदानचा इशारा दिला. अख्खं शासन लोळत होता पेगावला, पण माऊलींच्या माता पितेचा पालखी सोहळा नेला असतो की सन्मानानं नेला महाराज. हट्ट केला, आत्मदान करीन महाराज. पण ते करत असताना मी पुकारलेला प्रत्येकाच्या अंतकरणात का गेला माहितीये का? हे नुसतंच बोबड वायफळ नव्हतं, हे करील माणूस, बोलतो तसं करतो म्हणून आपलं घेतली महाराज. संप्रदायात का होऊ शकत नाही महाराज? एवढा मोठा संप्रदाय, एवढी मोठी संत महंत येऊन गेली महाराज. त्या काळातले तर सोडून द्या, आताच्या काळातले एवढे मोठे महान विभूती आपल्यासाठी एवढं सगळं देऊन गेले. त्यांचं तत्व सांभाळल्यानंतर कोण होतं बाबाच्या पाठीमागं, कोण होतं गुरुवर्यांच्या पाठीमागं? 3 दिवस आम्ही तुरुंगात काढलेत महाराज. परमार्थ असा तसा नाही आम्ही जगाला शिकवत. अन्न नाही पाणी नाही घेतलं 3 दिवस, माळा सुद्धा काढल्या होत्या आमच्या.
कशासाठी? त्या भूमीसाठी. जसं बाबांचं होतं तसंच आमच्या घराण्याचं होतं महाराज. श्रीमंत घराणे आमचं कोल्हापूरला. आजही गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल महाराज. पण लात मारली सगळं फक्त एका गुरुच्या आज्ञेमुळं. रंगनाथ गुरुजींनी सांगितलं हे तू कार्य करायचं मला. सगळं सोडून गुरुवारी इकडे आले मला. म्हणून मागील ते देतात माऊली अखंड तत्वाने. आणि त्याच्यासाठी ती कुडी कन्यापुत्र होती जे सात्विक. नाचताना आनंद वाटतो का महाराज? तुम्हाला वाटेल याच्यात नवल नाही महाराज. तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून संगती सगळ्यात मोठा आहे महाराज. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आता फार अवघड आहे बरं काही हे अभंग आता लावायचं. आता पैसा वसे चित्ती, पाकिट वसे चित्ती. सरपंच एवढा मोठा सोहळा करताय का? सोपी गोष्ट आहे. तरी 25,000 किती 21 सकाळी आमचे मुलं येता येतच म्हणले काल्याचं कीर्तन घेतलं अमक्याचं 31,000 रुपये मागितले. मला हेच समजत नाही महाराज. पूर्वीच्या काळात होतं म्हणजे इथं ठिकाणच्या बाबाचे हे असते ना यात्रा तमाशा वगैरे असतात का नाही. हा ते सुपारी म्हणत होते बाबा. आपल्यात सुपारी कुठून आली मला कळतच नाही. सुपारी विचार मला कीर्तनाला विचारलं जर चुकून कोणीतरी म्हणलं दादा सुपारी, मी म्हणतो तू तुझं कीर्तन तुझा सप्ताह तिकडच बरं फोन नाही करायचं. ना माझा दावा आहे. मी बोलतो असं नाही म्हणत. माझा दावा आहे घेऊ नका असं नाही. पण घेतलेला परमार्थासाठी घेतलेला पैसा तो परमार्थात गेला तरच तो योग्य होतो महाराज. एक रुपयाने रुपया माझ्या माऊलींच्या जन्मभूमीसाठी रात्रंदिवस तळमळ असते महाराज. आणि म्हणून एवढं 55 कोटीचं जगात मंदिरं बांधत नाही तेवढा सोन्याचा कळस केला माझ्या माऊलीच्या दरबारात महाराज. माझ्या माऊलीकडे काय कमी आहे? जयाचे द्वारी सोन्याचं पिंपळ महाराज. हात पसरायची गरजच नाही महाराज. मागे पुढे उभा राहे सांभाळे आली आघाद निवारा. तेवढी निष्ठा पाहिजे, तेवढं तत्व पाहिजे महाराज. मग ज्यांच्या अंतकरणात तो असलाय त्यांची संगती लाभली आम्हाला. ज्यांना वक्ते बाबांची संगती लागली मग ती चातुर्मासापर्यंत लागू दे, काहींना अखंड लागली शेवटच्या क्षणापर्यंत, काहींना लागली कळाली नाही. आमच्या शुभमला नाही कळाली. काय करतात नातू नाही कळाली. सगळी सेवा केली बाबांची. आणि शेवटच्या क्षणाच्या आधी बोंबलत कुठे गेलं? नर्मदा परिक्रमा. आता ह्याच्या नर्मदा याला पावल का? इथं घरात नर्मदा वाहती महाराज. कळाली नाही ना. म्हणजे परवा गेल्यावर असा धुवून काढला कोल्हापुरी भाषेत. मागं पुढं काय नाही महाराज. इथे एवढी नर्मदा खळखळून वाहती महाराज. घ्यायला किती कमी आहे का महाराज? आणि म्हणजे महाराज लोकांना माझं एक म्हणणं आहे, रामेश्वर महाराज चुकलं असतं तर माफ करा. बोलण्याच्या ओघात म्हणणं नाही. मी तसं म्हणत नाही. मी बोललो बोलण्याच्या ओघात बेगात काय नसतं. मी बोललो ओघात कशाचं काय ओघ बी काय नसतो. ते ओघ काय पुराला का ओघात गेलो काय नाही. जाणून बुजून सांगतो महाराज. ते जे काय मागणं बिगणं आहे ना ते सगळं सोडून द्या. तुम्हाला काहीच कमी पडत नाही. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. ज्यांच्या संगतीने एवढं सगळं झालं ना त्यांच्यावर विश्वास ठेवा. देव वसी चित्ती चित्तात पाहिजे महाराज. आणि चित्त या शब्दाचा अर्थ आज विज्ञान काय म्हणतं? ज्ञान अहंकार. आमचं विज्ञान रडण्याचं कारण इथे हेच झालं महाराज. आम्ही चित्त म्हणतो आणि ते म्हणतात आमचं ज्ञान. आता चित्ताचा आणि ज्ञानाचा दृष्टांत देतो तुम्हाला सांगतो. चित्त आणि ज्ञान. आपण चित्त म्हणतो. तुम्ही इथं आहात कीर्तन ऐकत आहात. कीर्तनात तुमचं चित्त असेल तर तुम्हाला कीर्तनाची गोडी लागेल. जर चित्त नसेल तर ज्ञान खूप आहे. मी ज्या अभंगावर बोललो त्याच्यापेक्षा तुम्हाला बोलता येईल महाराज. पण तुम्ही त्याच्यावर बोलत मनातल्या मनात राहिलं तर मी काय बोललेलं ते काय कळणार नाही महाराज. विज्ञानवादी गेले आणि वैज्ञानिकांनी सांगितलं आपल्यात पुरणपोळी करायची, पोळी करायची आपल्या घरात आणि त्या पद्धतीने कर. आता हे मुलींना काय सांगायची गरज नाही. पूर्वीच्या आमच्या माता भगिनी आई शिकवेल तशी पोळ्या करायची. कणिक घे, पाणी ओत, मळ चांगली गोल कर. मग एकदा पाकिस्तान होईल, फ्रान्स होईल, जपान होईल. पण काही दिवसांना तो गोल होईल. कळालं ना? तवा तापलेला असतो. लाकडं 4-5 घातली त्याच्यावर टाकली पोळी भाजली. विज्ञान नाही तसं सांगायचं. 200 ग्रॅम पीठ घ्यायचं. काय 200 ग्रॅम पीठ घ्यायचं. कारण परवा याच्यावर खूप झालं. नागपुरात हेच अधिवेशन झालं. ज्ञानेश्वर आणि सायंटिस्ट काय नाव त्याचं आईन्स्टाईन या दोघांची तुलना एकानं केली महाराज.
आणि त्या शास्त्रज्ञाला माऊली श्रेष्ठ म्हणावं लागलं. माऊली श्रेष्ठ म्हणायचं कारण हे तत्व आहे. 200 ग्रॅम पीठ घ्यायचं, किती मिली पाणी टाकायचं? 250 मिली पाणी टाकायचं. 42 डिग्री सेल्सिअसचा तवा गरम झाला पाहिजे, त्याच वेळेला पोळी टाकायची. हा, किती डिग्री? इथं किती माता भगिनी लाकडं घालते, मी तवा किती गरम झाला? काय जास्ती गरम झाला तर पटकन उलटायचं, त्यात काय एवढं सांगायचं? पण ज्ञानाची घमेंड. इथं चित्त दे. आई काय सांगते मुलीला? लक्ष दे बाप, मी कशी कणिक मळते, मी किती पाणी घालते. बरं जरा पातळ झाली ना, थोडी कणिक घे ना. नाही कमी आहे काय? 200 ग्रॅमच कशाला? हे ज्ञान. आणि इथं काय? लक्ष आहे, चित्त आहे, मन आहे. म्हणून कोणतंही कार्य करत असताना तुम्ही समर्पित भावानं काम करा. ते काम तुम्हाला समर्पण झाल्याशिवाय राहत नाही. कामाशी समर्पित व्हा, काम तुम्हाला समर्पण होतं. इथं चित्त सांगितले महाराज तुकाराम महाराजांनी. देव वसे चित्ती, तिथं पाहिजे महाराज. कारण याच्यासारखं धावतं जगात अजून विज्ञान किती प्रगत झालं, चंद्रावर सूर्यावर गेलं तरी मनासारखं किंवा चित्तासारखं अर्थातच एवढं स्पीड कुणालाही मिळालेलं चंचल हिम कृष्ण. एका सेकंदात इथं आत दिल्लीला जाताल, कुठेही जाऊ शकता, एवढं स्पीड आहे. पण ते चित्त ज्याच्या अंतःकरणात देव नुसता नाही महाराज, देव नाही आमच्या मनात बी देव बसतो. गाडी उतरताना लागली, ब्रेक फेल झाला, गाडी थांबेपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरे रामकृष्ण रामकृष्ण राम. गाडी एकदा थांबली, राम वरती कृष्ण मधी, संपलं याचं काम. वाचला पाहिजे अखंड. कसा वाचला पाहिजे? जगद्गुरु तुकाराम महाराज बाह्यवेदीला गेले होते आणि बाह्यवेदी करत असताना त्याला राग आला महाराज. बंबाजी बोला, हा राग आला. भगवान परमात्म्याचं पवित्र असं शुद्ध नामस्मरण या जागे घेतो. तुकाराम म्हणजे माझा काहीच दोष नाही. छंद या नामाचा छंद या ज्यानं शिव्या दिल्या त्यानं जीवाला हात लावला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या. त्याच्या रोमातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल महाराज एवढं छंद घेतला. कोणते सांगितलं म्हणून नाही. मी बाबांना एका दिवशी विचारलं, आले रात्री आले होते 2-2:30 वाजता आणि सकाळी सगळं आवरल्यानंतर पूजा सुरू झाली. बाबांची पूजा कशी असायची माहिती? रोजच्या पूजेला यज्ञ असायचा, गौऱ्या संगत असायच्या, तूप संगत असायचं, हवन चालू असायचं. मी बाबांना एका दिवशी विचारलं, बाबा कैवल्य स्वरूप तुमचं आहे, कैवल्य म्हणजे मोक्ष. आता तुम्ही मोक्षाला पोहोचलेले आहात, आता हे कुणासाठी? हे कर्मकांड वाटत नाही का? मी बोलत होतो बाबा, आमचं मला तेवढं प्रेम होतं त्यामुळे मी काही बोलत. सगळे महाराज लोक म्हणायचे, बाबा जर गरम झाले ना दादाला पुढे करायचे. बाबा काय मला म्हणायचे, तू आला का? आता माझं सगळं संपलं बघ, तू आला की मला काय बोलतच येते. मी डायरेक्ट म्हणा, बाबा आता बोलायचं नाही बरं का, इथे शिव्या द्यायच्या नाही. काय करू, तू माझी जीभ आवरलीस. त्या पद्धतीने हट्ट केला की आता हे जे आहुती चालली आहे कुणासाठी? कुणासाठी आहुती? तुम्ही तर मोक्षाला प्राप्त झाला, तुमच्या पुढे मोक्ष काय? मोक्ष सुखा आणू तुमच्या पुढे फिका आहे.
म्हणले ऐकायचं तुला म्हणलं मग त्यासाठीच ना, कारण थोडस ढोसरल्याशिवाय थोडंच दूध मिळणार आहे. संतांच्या जवळ गेल्यानंतर हे करायचं असतं. मी रोज सगळीकडे फिरत असतो. माझ्याकडे येणारे लोक वेगळ्या आशेने येत असतात. काही प्रपंचिक लोक येत असतात, काही व्यवहारिक लोक येत असतात. ते दर्शन घेताना त्यांचा हेतू वेगवेगळ्या पद्धतीने असतो आणि तो हेतू जर शुद्ध असेल तर नक्कीच जे काही कर्म करतो मी ते त्यांच्या पदरी पडावं, त्यांना पुण्यही मिळावी आणि त्यांचं काम व्हावं. महाराज काय संतांची व्याख्या असेल महाराज. संत कुणासाठी पोचतात महाराज. एकदा असाच विषय झाला महाराज, माझ्या डोक्यात आला असा एक विषय. ते आमच्या पैठणला नाथबाबांच्या घरात ते कावडीनं पाणी आणत होते. सतत चालू असायचं. नुसतं कावडीनं पाणी नाही महाराज. सकाळ सकाळी गेले ना ते सगळी फुलं सगळं आणायचं, गंध बिंद मांडायचं देवाच्या नाथबाबांच्या समोर आणि नाथबाबांची पूजा चालू व्हायची. नाथबाबा काय करत होते, वसरे गंगाते देवाला विचारले कुणासाठी उकळतो, कुणासाठी उकळून ठेवायला आलाय. नाथ महाराज तिथे सगळं झाल्यानंतर यायचे नाही, गंध लावायचे. कुणाला? त्यालाच ना. भारी काम आहे तुझं, तुझ्यासाठी तुझं चाललंय महाराज. संतांचं कार्य संतांच्यासाठी नव्हतं महाराज. संतांचं कार्य समाजासाठी होतं महाराज आणि त्यांच्या अखंड चित्तात तो बसला होता. म्हणून संगती त्यांची लाभली पाहिजे ज्यांच्या चित्तात अखंड तो आहे महाराज. म्हणजे कधीच नाही झोपलं, जागृती, स्वप्नी, सुषुप्ती अखंड तेच बसलेले. अखंड दया तुझी
राहिलं पाहिजे इथल्या सगळ्यांना म्हणतो. आणि हिंदू धर्माच्या लोकांनी जर हिंदू धर्मात जर बोट गाठलेली समजलं, तुमची माझी गाठ एवढं लक्षात ठेवायचं. हे क्षेत्र झालं असंच क्षेत्र राहिलं पाहिजे. कारण बाबांची पुण्यस्मरण इथं होतंय, इतके सोपं नाही महाराज. कदाचित तुम्हाला बाबा माहित नाही, बाबासारखे महात्मे आता होणेच शक्य नाही. मी गुरुजींच्या पुण्यतिथीला आता एखादा महात्मा शोधत होतो कीर्तनाला, गुरुजींचे गुरुबंधू वगैरे नाही महाराज, एकच भगवान महाराज राहिले, आनंद गडकर. पण ते त्या दिवशीच राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळतो म्हणून दिल्लीला गेले. हे तत्व जपणारी माणसं आणि त्यांचा नामस्मरण, त्यांच्या नावाचा गेली 5 दिवस आपण नामस्मरण करतो वेगवेगळ्या स्वरूपातून. मला वाटते पुकारणारे सुद्धा सांगतात, गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्तेच्या पुण्यस्मरणानिमित्त आजची महापंगत म्हणजे खायचं सुद्धा त्यांचं नाव घेऊन खातात. इथले तृण आणि पाषाण, इथले रोम आणि रोम त्यांच्या नामस्मरणात लीन झालेले आहेत महाराज, तल्लीन झालेले आहेत. त्यामुळे हे असंच भक्तीचं स्वरूप राहिलं पाहिजे. सरपंच नाही तर लगेच उचल बांगडी. इथं मंत्री काय नाही तर सरपंच काय हो, माहितीये ना, नुसताच दादा नाही, पाहिजे, ही गरज आहे. वाईट वाटलं महाराज, हे पाहिल्यानंतर खूप वाईट वाटलं. एवढ्या मोठ्या ज्यांनी धर्माचं पाखंड, धर्मासाठी ज्यांनी अखंड आयुष्य वेचलं महाराज, पाखंड खंडन करण्याचं कार्य केलं, त्यांच्याच पत्रिकेवर पाखंड दिसल्यावर किती वाईट वाटलं असेल महाराज. कदाचित तुम्हाला नसेल लक्षात आलं महाराज, पण आम्ही त्यातले आहोत, हे जाणते आहोत. ही क्रांती झाली पाहिजे इथं. सगळ्यात पुढे मी आहे लक्षात ठेवायचं. अशा अनेक ठिकाणी क्रांती केल्यात, अनेक ठिकाणी क्रांती केल्यात आम्ही. तिकडं कदाचित माहित असेल तुम्हाला, जानपीर आमच्या पंढरपूरच्या वाट्यानं लागतो, नागराच्या वाडीच्या अलीकडे आहे, नाळवंडीच्या अलीकडे. हजारो बकरी कापत होती, बंद केलं. अख्खं गाव, जयसिंगराव गायकवाड त्यावेळेस खासदार होते, ते आणि मी, आम्ही 15 दिवस तुरुंगात होतो महाराज. अख्खं गाव होतं मात्र आमच्या पाठीमध्ये, सगळं गाव तुरुंगात होतं. पण विजय आमचाच झाला महाराज, धर्माचाच विजय होत असतो महाराज. आज सगळं बंद झालंय. मस्तपैकी जालेंद्रनाथांच्या चरणावर नतमस्तक होत होतं महाराज. केवढी मोठी नाथ परंपरा आहे महाराज आपली. आपल्या धर्माचं आपल्यालाच कळत नाही, काहीतरी वेगळंच चालू असतं. परवाच एक घेतला विडा, कारण तुम्ही त्याच वाटेने जाताय. सुखदेव महाराज आले होते त्या दिवशी, आपले शनी महाराज. आणि मला एवढा इतका चान्स मस्त आला माहितीये का, आम्ही दोघंच होतो, आमदार होते, बागडे होते, कल्याण काळे होते, माझा लाडका आमदार दादा होता, अंबादास, सगळी होती. त्याच्या देखील आम्ही त्या म्हसोबा देवाचं चौका भूमिपूजन केलं. आणि त्या दिवशी सुखदेव महाराजांना म्हटलं करा जाहीर, भागवत कथा सप्ताह जाहीर केला महाराज. कीर्तनकाराचे नारळ दिले, पंक्तीचे नारळ दिले, सगळं नारळ देऊन टाकलं. आणि मी वाटणं सांगितलं, शनी आहे, शनी एवढं लक्षात ठेवायचं, जगात सगळे देव जवळ आले चालतील, ह्यो नाही. तो जर लागला ना गावाची वाट लागेल, सगळे घाबरू नये. सासऱ्याला जाऊन विचार ना, हे खोटं आहे का इथं? खोटं काय नाही, नारदाच्या गादी जे आहे ते, आणि अनुभव आले अंगात ते या जगात येत असत. तिथलंही बंद करतोय आम्ही महाराज. हे झालं पाहिजे कुठं. एकच लक्षात ठेवा, जो जिभेनं पाणी पितो तो मांसाहारी असतो. गाय 2 महिने उपाशी ठेवली, समोर मांस टाकलं, नाही खाणार महाराज. वाघ 2 महिने उपाशी ठेवला, गवत टाकलं, नाही खाणार महाराज. जनावराला कळतं पण माणसाला कळत नाही. फार मोठी खंत आहे. एक हरामखोर तिकडलं तर बाबांची पुण्यतिथी आहे, बाबांची एखादी भाषा पाहिजे ना. ते हरामखोर तिकडलं ते बुलढाण्याचा आमदार नाही का, ते नालायक, ते बोंबारलं काहीतरी, मांस खाणं, कोरोना जाईल. अरे कोरोनाच नाही, जाईल कुठं? आता तो काय आला मायक्रॉन, कशाचा काय नाही. यांना फक्त धंदा मांडला यांनी, त्यात राजकीय, डॉक्टर आणि पोलीस, विषयच नाही महाराज. आणि अनुभव सिद्ध सांगतो महाराज, जगातली सगळी मंदिरं बंद होती, जगातलं सगळं धर्मकार्य बंद होतं महाराज. आपे गावात एकही दिवस कुलूप लावलं नाही. गेल्या वर्षी आळंदी बंद होती, पण आपे गावातला कार्तिक उत्सव, समाधी उत्सव सोहळा 1.5 लाख समाजाला होता. मी जगाच्या बाहेर नाहीये, हे कुणालाही विचारू शकता. आजही कुलूप नाही महाराज.
मग संगतीनं होत होता. माऊलींची किती छाया असते बाबा, सांगतो तुम्हाला. एवढा समाजाला वार्षिक कार्यक्रम चालू आहेत माऊलींचा समाजोत्सव सोहळा. गेल्या वर्षी आषाढी आपल्या इथे 5,000 लोक होती महाराज. 5,000 लोकांच्या समोर कीर्तन केलं, पंक्ती बसवल्या. दुसऱ्या दिवशी काला केला. रोज लोक कुठंच बंद असल्यामुळे आपेगावला येतात. रोज कमीत कमी 4-5 हजार लोक दर्शनला येतात. मग संगतीनं होत होता. ती लोक गावात जाऊन हॉटेलमध्ये चहा पित नव्हती. 1.5 लाख समाजाला वारीला 3 दिवस वारी चालू होती. लोकांना कोणाला भेटली नाही. माऊलींची कृपा काय असते सांगतो. सगळ्या जगातल्या प्रत्येक गावातला एक तरी माणूस कोरोनामुळं, म्हणजे त्यांच्यामुळं कोरोना म्हणतात. मी कोरोना नाम म्हणतच नाही. मी कोरोना का म्हणत नाही ते एका शब्दात सांगू का. ज्यांनी मन घट्ट केलं त्याला कोरोनाच झाला नाही. ज्यानं मनावर राज्य केलं काहीच होत नाही, तो 80 वर्षाचा म्हातारा तिथनं परत आला आणि 22 वर्षाचं मेलं. आता कसं स्कोर गेला. याच्या बापाला काय माहितीये स्कोर किती आहे. ते लावतंय मीटर, फाडतंय. सगळ्यात मोठा प्रश्न आहे सरपंच, ज्याच्यावर औषध नाही, त्याला काय नाही, त्याचे 2-2 लाख बिलं झाली कशी, 10-10 लाख बिलं झाली कशी, कुठनं काय संबंध, गोळी आहे का औषध आहे काय. आणि सॅनिटायझर लावल्या जर पळून जात होतं तर रोज आंघोळ केली असते ना आम्ही 10 वेळाला. वेगवेगळी साबणं लावली असते मी. काही नाही महाराज, सांगायचा हा उद्देश आहे. एवढी सगळी यात्रा भरली, एवढी लोक येतात. आपे गावातला एकही व्यक्ती आजपर्यंत कोरोनानं मेलेला नाही म्हणाला. जाऊन विचारा गावात. थोडी कोणींची ताकद आहे मला, शक्ती आहे मला. संगत कोणाची आहे? माऊलींची संगत आहे मला. ईश्वराच्या संगतीचा फार मोठा परिणाम असतो मला. संगती, विसंगती, कुसंगती. कारण संगतीला गेल्यानंतर काय प्राप्त होतं. किती मिनिटं आला होतो रेडा? किती मिनिटं आला? जाता जाता स्नानाला गेले आणि संन्यासाची पोरं म्हणून हिनवली. आणि खरं तर ब्रह्मज्ञानी आहेस का, वेद हे बोलल का, याचं बी नाव ते आहे. हो म्हटले. मस्तकावर हात ठेवला. रेडा वेद रेड्यामुखी वेद बोलविला. माझ्याकडे फक्त 10 मिनिटं राहिलेले आहेत. त्यामुळे मी एक दृष्टांत सांगतो. मी सेवाला समाप्त करतो. कारण बऱ्याच जण तुम्ही तर आम्ही काही येऊन कीर्तन करायचे, तसं मी गेले 10-15 दिवस त्या व्यापात होतोच. मी कधी शांत राहतच नाही म्हणा. मला कधी थकवा नसतो, पण इतरांचा सगळ्याचा विचार करावा लागतो. उद्याचा दिवस आहे कापसं येतायला. तुमच्याकडे कापसं आहेत ना? थोडंसं स्थगित करा, कारण महाप्रसाद घ्यायचा आपल्याला बाबांच्या पुण्यस्मरणाचा. निदान आपण बाबांना बघितले नाहीत, पण बाबांच्या पुण्यतिथीचा महाप्रसाद घेतला तरी आपण पावन होऊ. त्यामुळे उद्याच्या दिवसाचं थोडंसं थांबवा. त्यासाठी मी माझी सेवा समाप्त करत असताना एक सांगतो मला, संगतीचा परिणाम काय होतो आणि सेवेला पण. तसंच खूप म्हणजे पहिलाच चरण सुटलं नाही, अजून खूप काय आहे. पुढच्या वर्षी हेच अभंग घेऊन त्याचं पुढचं सांगू बाबांचं. आपल्याला काय याचे करणे आम्हा काम, बीज वाढावं. आणि बाबांच्या पुण्यतिथीत माझं कीर्तन असणारच, काय वाद. कारण बाबा आम्हीच सांगावं ना, आम्ही आत्मसात केले बाबांना. एक 2 मिनिटाची संगत झाली महाराज. आज आळापाट्याला गेल्यानंतर रेडा म्हणत नाही कोण, रेडे महाराज म्हणतात. आणि ज्ञानोबरायांनी त्यांची समाधी दिली. किती मोठं भाग्य असेल त्या रेड्याचं. आणि 13 दिवस ज्ञानोबराय त्या आळापाट्याला थांबले महाराज. 13 दिवस म्हणजे अगदी त्या रेड्याचा दिवस सुद्धा घातला ज्ञानोबराय महाराज.
संगती किती होती महाराज. आणि अशाच संगतीचं शेवटचं उदाहरण सांगतो. सुंदर असं भजन करत सगळे वारकरी मंडळी चालली होती महाराज. आषाढीचे दिवस पुढे होते आणि खरंच भाग्यवान आपण मराठवाड्यातले. आपल्याला आपल्या भाग्याचं कळतच नाही. आपला उजवा हात किती आपल्याला आपल्यासाठी गरजेचा आहे किंवा डावा हात किंवा कोणतंही इंद्रिय याची किंमत कळत नाही महाराज. मराठवाडा तर भाग्याचा आहेच. भारतभूमी ते महाराष्ट्र लांबच राहिलं मराठवाडा. पण सगळ्यात भाग्यवान जिल्हा कोणता असेल या विश्वात तर संभाजीनगर आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण या संभाजीनगर जिल्ह्यात 11 संतांनी जन्म घेतलाय महाराज. 11 संत. मांदेआळीतले अर्धे संत आपल्या जिल्ह्यातच. अगदी 4 संत आपेगावला, 3 संत पैठणला जन्माला आले महाराज. कदाचित 3ऱ्या संतांचं नाव माहित नसेल, सांगून जातो महाराज. एक नाथबाबा त्यांचे वडील भानुदास महाराज आणि 3रा महान संत होता महाराज. काहीच अपेक्षा नव्हती, फक्त अपेक्षा होती मी जी खातोय ना 2-2 मिनिटाला त्याची अपेक्षा. दुसरं काहीच नाही. ते काय नाथ महाराज सांगतात कशाचा भागवत, कशा संग खायचा, काय प्यायचा. गुळ खायला मिळतो आणि गुळाची पोळी मिळते, बस. दुसरं काही नाही. कारण रोज पुरणपोळीचं जेवण माझ्या नाथबाबांच्या घरात असायचं आणि तेवढ्यासाठी येत होते. नाथबाबा समाधीला चालले ना, सगळ्या शिष्याने विचारलं शेवटचा खंड राहिला ना बाबा, माझा गावबा सांगेल ना. संत कृपा झाल्यानंतर काय प्राप्त होते महाराज? फक्त सहज म्हटले ते गावबा संत. इथं बहिणाबाई महाराज शिवूरच्या, इकडे दौलताबादला जनार्दन स्वामी, असे 11 संत या जिल्ह्यात जन्माला आले. आपण भाग्यवान आहेत महाराज. आणि म्हणून मराठवाड्याला भाग्याचा काय आहे की आज महाराष्ट्रात कुठेही जा, आळंदीला जा, पंढरपूरला जा, कोणत्याही तीर्थक्षेत्रावर जा, सगळ्यात जास्ती मुलं जर कुठले असतील तर मराठवाड्यातली मुलं आहेत, विद्यार्थी साधक. हा वारकरी संप्रदाय आपल्यावर आहे, आपल्यावर. तुम्ही कुठेही जाऊन पहा. पश्चिम महाराष्ट्रात परमार्थच माहित नाहीये. आम्ही परमार्थ तिथलेच ना, कशा संग खायचं बी माहित नाही. महाराज तिकडे महाराज नाही म्हणजे बुवा आला बर काय, अवघड आहे ती भाषा. त्यांना काही देव नाही, धर्म नाही, संत नाही, काहीच नाही. फक्त मरमर करायचं, मिळवायचं आणि शेवटी कॅरी बॅग मधून जायचं. आताच्या भाषेत कॅरी बॅग मध्ये ना बायको, ना पोरग, ना भाऊ, ना बहीण. जाळायला कुठल्या जातीचा असतोय तिथं अजून काय पत्ता लागलेला, ही तिकडं पद्धत आहे महाराज. मग भाग्याचं आहे महाराज. आणि दिंडी चालली होती, आषाढीचे दिवस होते आणि ती दिंडी गंगाखेडला आली. आई वारली होती महाराज, वडील सांभाळ करत होते आणि तिनं हट्ट केला त्या मुलीनं, अगदी चिमुकली होती महाराज, 6 वर्ष वय होती. बाबाला सांगितलं हे काय चाललंय, म्हणजे पंढरपूरला दिंडी चालली, आपल्याला बी जावं वाटते. बाबा म्हणले चल ना मग जाऊ आपण. त्या दिंडीत सामील झाले महाराज. पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर त्या भगवान परमात्म्याकडे पाहिलं तिनं महाराज. अशी बारीने गेली, रावळात गेली, गरुड खांबाजवळ त्या भगवान परमात्म्याला पाहिलं महाराज. पाहिल्यानंतर कोणाला वेळ लागत नाही त्याचं महाराज. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा, कोटी चंद्रप्रकाश, किती वर्णन करावं माझ्या भगवंताचं महाराज. आणि तिने ते पाहिलं, पाहतच राहावं वाटलं. आणि बापाला विचारलं मला इथंच राहायचं, मला नाही यायचं, मला नाही यायचं. बाप म्हणले असं कसं? नाही म्हणले इथं राहून नाही चालणार, तुला कोण सांभाळत? नाही मला सांभाळतोय तो सगळ्या जगाचा आहे सांभाळणार, मला सांभाळतो मला. नाही नाही असं नाही चालणार. मुलीच्या हट्टापोटी बापानं विचार केला आणि एक महात्मा तिथं चालला होता नैवेद्य दाखवायला, कारण तेवढी शक्ती होती त्या महात्म्याची. नैवेद्य हातीचा हातात हात दिला महाराज सांभाळायचं. परिस्थिती अशी निर्माण झाली महाराज. तो हात होता माझ्या नामदेवरायांचा. पाहिलं इकडे तिकडे हातात हात, ही एवढी मुलगी आणि कुठं कोणासंग आली, कोण? वडील आले, ते गेले. म्हणजे मला इथंच राहायचं, मला याच्याकडेच थांबायचं. नामदेव महाराज घरात गेले. एवढं मोठं कुटुंब, सकाळी 4ला उठायचं. तिला वाटलं काकडा सुरू झाला, आपल्याला बी घेऊन जातील. नाही महाराज, दळायचं कोणी? सुरू झालं काम दिवसाची, वेळच नाही. ज्याच्यासाठी ती थांबली त्याला पाहायलाच मिळालं नाही. त्याला कळकळाली महाराज. तो तिथं आला, तो गौऱ्या वेचू लागला, तो दळू लागला,
तो सगळं काही करू लागला, फक्त हातात कोणाच्या हातात दिला? संतांच्या हातात. संगती संतांची लाभली की सर्वस्व प्राप्त होते. मला देव वसे चित्ती त्याची जडावी संगती, आयसे आवडते मना गुरुमावी वासना. आज खऱ्या अर्थानं मागणी अभंग तसा प्रोटोकॉल नाही बरं काय, पण परंपरा आहे. आणि परंपरेनुसार आज मागणी देवाकडे एवढीच मागू आपण सगळ्या तालुक्याच्या वतीने, आपल्या सगळ्या महाराजांच्या वतीने मी बाबांच्या चरणी माऊलींच्या चरणी एवढी प्रार्थना करतो. ह्या पुण्यतिथी सोहळा जसा आम्ही चालू केला तसा आमचं जीवन आहे तोपर्यंत अखंड चालावा. या मागणी पर अभंगातून या परंपरेनुसार माऊली भगवान परमात्म्या आम्ही एवढीच इच्छा करतो की बाबांची सेवा आमचा देह असेल तोपर्यंत चालत राहावा, एवढीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या नामस्मरणात सर्व आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो, अखंड वदनी वदतो, वासुदेवच होतो. त्यांचं नामस्मरण घेऊ. ज्ञानेश्वर या कार्यक्रमानिमित्त आपल्याला ज्यांनी ज्यांनी काय सहकार्य केलंय, कोणी अन्नदान केलं असेल, कोणी पत्रावळं उचलले असेल, कोणी मंडप झाडला असेल. मला तर एक शब्द बोलायचं होतं. मंडपवाले आजच एक पट्टी टाकायला पाहिजे होती, उद्या तर पुरणारच नाही महाराज. ही माझ्या बाबांची शक्ती आहे, ताकद आहे महाराज. कोणाला संकल्पना बी नसेल गेल्या वर्षी कसे होईल ते. ज्यांनी जे सुरुवात केलं, तुम्हाला असं वाटलं होतं का एवढा सप्ताह होईल महाराज? ती संतांची कृपा आहे, ती संतांचा आशीर्वाद आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी ह्या सगळ्या कार्याला, या परमार्थी कार्याला, तुम्ही काही नाही केलं चलत, परमार्थात काम नका करू पण आडवं येऊ नका. होईल तेवढं सेवा करा, भक्ती करा, या धर्माची भक्ती करा. धर्मो रक्षती रक्षतः. तुम्ही धर्माचं रक्षण केल्यावर धर्म तुमचं रक्षण करत असतो महाराज. आणि म्हणून धर्माचं रक्षण करा. एवढीच एक सांगत असताना आज मागणी पर अभंग आहे. आणि मागणी मागत असताना मी तुमच्याकडे एक मागावं असं माझी इच्छा आहे. मागू का? मागायच्या आधी मी सांगतो तुम्हाला, 85 विद्यार्थी आहेत माझ्याकडे. खाणं पिणं, कपडे लता, शालेय शिक्षण, अध्यात्म शिक्षण, शास्त्रीय संगीत सगळं फुकट. 5वी ते 12वी शाळा आहे आपली, गोशाळा आपली. 52 गायी आहेत, त्या बी त्यांच्या दारातनं, त्यांच्या कारखान्यातून ओढून आणलेले आहेत. माऊलींच्या भूमीतलं एवढं मोठं कार्य चालू आहे, करोडोचं काम चालू आहे. आणि म्हणून मी मागू का तुमच्याकडे? होईना बा, ते कीर्तन असतं म्हणून मी कीर्तन करत नाही कधी. पण मी कीर्तन केलेलं कळालंच नाही ना. एकाच्याही तोंडावर गौऱ्या फुटल्यासारखं म्हणजे बाबा काय मागतो, कुणाला देतो? पैसे मागितले तर एक जण म्हटला बाबा उठून, वा सत्य बहादर. एक सांगतो, मी मागणाऱ्यापैकी नाही महाराज. माझ्या माऊलींनी कधी मागितलं नाही. जो जे वांचील तो ते लावो प्राणीचा, हा आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून एकच मागणं मागतो महाराज. जन्माला आला ना, मी तुमच्या भूमीचं वर्णन केलंय, या मराठवाड्याचं वर्णन केलंय, या जिल्ह्याचं वर्णन केलंय. जन्माला आला ना, एकदा आपेगावला या, माऊलींचं दर्शन घ्या, तिथली माती कपाळाला लावा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल महाराज. हा माऊलींचा साक्षात्कार आहे. मला मिळालाय नवल नाही महाराज, तुम्हालाही मिळणार आहे. कारण ती सर्वासाठी आई आहे. आईकडे भेदभाव नसतो. आईच्या दरबारात एकदा या, एवढंच मी मागणं मागतो. आणि आजच्या कीर्तन रूपीला सेवेला पूर्ण विराम देत असताना विठ्ठल जय जय.